च्या हितासाठी राज ठाकरे, आंबेडकर यांच्यासारख्या सगळ्या नेत्यांनी एकत्र यावं असं आवाहन संजय राऊतांनी केलंय। गुजराती लॉबी विरोधात आपण सगळ्यांनी एकत्र यायला हवं असं सुद्धा राऊतांनी म्हटलंय। तर राज उद्धव यांना एकत्र यायचं असेल तर तो त्यांचा निर्णय आहे असं मनसे नेते प्रकाश महाजन यांनी म्हटलंय। राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला मदत करण्याची भूमिका घेतली नसती, विशेषतः मोदी शहानं, महाराष्ट्राच्या दुश्मनानं। तरी सुद्धा या राज्यामध्ये एक चित्र आशादायक दिसलं असतं। अनेक ठिकाणी त्यांचे उमेदवार त्यांना भाजपनं उभे करायला लावले आणि त्याचा जो व्हायचा तो परिणाम अनेक वर्ष होतोय त्याप्रमाणे झालेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार सांगणारे आमचे सगळ्यांचे मित्र बाळासाहेब आंबेडकर यांच्या उमेदवारांनी अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशा प्रकारची भूमिका घेतली। या सगळ्याचा भविष्यामध्ये आपल्याला विचार करावा लागेल आणि खरोखर आपल्याला महाराष्ट्राचं काही आपण योगदान देऊ इच्छितो का महाराष्ट्राचं आम्ही काही देणं लागतो तर ह्या महाराष्ट्रातल्या गुजराती लॉबीच्या विरुद्ध आम्हाला सगळ्यांना एकत्र यावं लागेल। मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। काल सर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, मनसेच्या दृष्टीने हा निकाल निराशाजनक आहे, कसं पाहता या सगळ्याकडे, काय तुमचं विश्लेषण आहे? नाही, अशा पद्धतीनं आम्हाला जनतेकडून प्रतिसाद मिळेल असं वाटलं नाही, पण आता शेवटी जनता आहे, तिनं जो निर्णय घेतला तो आपण शिरोधार्य मानला पाहिजे। आम्ही तो मानला आणि पुन्हा नव्या लढाईची सुरुवात करू। कुठली लढाई ही शेवट नसते जोपर्यंत तुम्ही हत्यार टाकत नाही। आम्ही हत्यार नाही टाकला अजून। तुमचा एकही उमेदवार निवडून आलेला नाहीये, उद्या पक्षाकडून बैठक देखील बोलावण्यात आली आहे। हो, झालं असं फार मोठमोठ्या पक्षांच्या ह्याच्यात झाले, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात झाले, भारतीय जनता पक्षात झाले, काँग्रेसची वासाहत झालेली। त्याच्यामुळं असं घडतं की राजकीय पक्षाच्या आयुष्यात या सगळ्या गोष्टी घडत असतात। बरोबर, निवडणुकीपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणालेले की राज्यात महायुतीचं सरकार येईल, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील आणि आम्ही त्यांच्यासोबत असो। आता कशी सोबत असाल? सोबत असो म्हणजे सरकारमध्ये असलं पाहिजे असं नाही, वैयक्तिक संबंध आहेत। राजसाहेबांनी हेही सांगितलं होतं की शिवसेनेव्यतिरिक्त त्यांचे संबंध ज्या लोकांशी आले त्या स्वर्गीय प्रमोद महाजन, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांची नावं घेतली, ते म्हणजे माझी जवळकी भाजपशी आहे।